नमस्कार मंडळी, शलाका व्लॉगच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। हा व्हिडिओ गुढीपाडव्या दिवशीचा आहे। प्रथम देवाची पूजा इथे करून घेतलेली आहे। तब्येत बरी नव्हती असल्याने व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड करत आहे, समजून घ्या। अंगणात रांगोळी काढून पाट ठेवलेला आहे, त्यावर आता आम्ही गुढी उभी करणार आहोत। इथे गुढीला साडी नेसवायचे काम चालू आहे। गुढीला सर्वात प्रथम तांब्या लावून त्याला हार लावून आंब्याचे टाळे लावलेले आहेत आणि त्यात साडी टाकून आता आम्ही गुढी उभी करणार। मम्मी इथे गुढीच्या तांब्याला हळद कुंकवाची बोटं लावून घेत आहे। तर आता गुढी उभी इथे होत आहे। पाहिलत ना किती उंच गुढी आहे। शहरामध्ये छोट्या गुढ्या उभ्या करतात, पण गावाला उंच गुढी उभी करायची पद्धत आहे। गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ हीच प्रार्थना। मम्मी इथे आता गुढीची पूजा करून घेत आहे। माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण मी व्हिडिओ शूट करायचं काम करत आहे तुमच्यासाठी। गुढीची पूजा केल्यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवण्यासाठी इथे बनत आहे बासुंदी आणि पुऱ्या करणार आहोत। बासुंदी तुम्हाला पिवळसर दिसत आहे, कारण त्यात पालखीला प्रसादाचे मिळालेले पेढे टाकलेले आहेत आणि मम्मी आता इथे पुऱ्यांसाठी पीठ मळत आहे। मघाशीच मी तुम्हाला बोलले की गावी उंच गुढी उभारली जाते, तर तुम्ही इथे पाहू शकता की आमच्या शेजारी पण उंच गुढी सर्वांनी उभारलेल्या आहेत। आम्ही जेव्हा चाळीत राहायचो ना, तेव्हा कुणाच्या दारामध्ये उंच गुढी उभारलेली आहे हे आम्ही बघायचो। त्यामुळे एक वेगळंच आकर्षण असायचे गुढीपाडव्याचे। कुठे पण चढायचो की कोणाची गुढी सर्वात उंच आहे हे पाहण्यासाठी। तुमच्यापैकी पण काहींनी हे अनुभवलेले असेलच। जर अनुभवलेले असेलच तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। हे आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि मम्मीचे पुऱ्याचे पीठ पण मळून झालेले आहे। पिठात मम्मीने जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे। बासुंदी आता आम्ही दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि ती थोडा वेळ फ्रीजमध्ये घट्टपणा येण्यासाठी ठेवणार आहोत। पुरी बासुंदी नैवेद्यासाठी केलेली असल्यामुळे एकच पुलाव राईस आता आम्ही इथे करत आहोत। ही सर्व तयारी तुम्ही पाहू शकता। भाज्या पण कापलेल्या आहेत। पुढे इथे कोशिंबीरची पण तयारी केलेली आहे। यात फक्त बटाटा नाही आहे, तुम्ही टाकू शकता। कुकरमध्येच आम्ही पुलाव राईस करत आहोत लगेच होण्यासाठी। तर सर्वात प्रथम इथे तेल आणि तूप टाकलेलं आहे, त्यात जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। आता टाकत आहोत त्याच्यामध्ये कांदा आणि कांदा टाकून झाल्यानंतर त्यात टाकायचे आहेत मटार। मटार टाकून इथे झालेले आहेत आणि आता कांदा आणि मटार थोडंसं परतून घ्यायचे। मम्मीने थोडे त्यात मीठ टाकले आहे लवकर तळून होण्यासाठी। आता कापलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या। बटाटा इथे टाकलेला नाही आहे, कारण आमच्याकडे बटाटा संपला होता। तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता बटाटा। आता हे सर्व नीट परतून घ्यायचे आहे आणि पुलावसाठी इथे राईस पण धुवून घेतलेला आहे मम्मीने। आता आपण त्याच्यात टाकत आहोत फ्लॉवर आणि सर्वांचे फेवरेट काजूगर आणि ते टाकून झाल्यावरती सुद्धा ते नीट परतून घ्यायचे आहे। आता टाकलेला आहे टोमॅटो। आता आपण त्याच्यात टाकत आहोत मिरचीची पेस्ट। आता टाकलेली आहे हळद। गरम मसाला आणि लाल मसाला टाकून आता हे सर्व नीट ढवळून घ्यायचे आहे।
दही आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे सर्व नीट ढवळून घ्यायचं आहे आणि आपण टाकणार आहोत तांदूळ त्याच्यामध्ये आणि तेही टाकल्यानंतर आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मम्मी त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करत आहे. बिर्याणी मसाला आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे वरून. पुलाव राईसला आता उकळी येत आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पुदिना आणि कोथिंबीर. उकळी आल्यावरती आता कुकरचे झाकण लावायचे आहे, पण ते जसे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तसे लावायचे आहे. पूर्ण बंद नाही करायचे आहे, कारण त्याच्या शिट्या नाही झाल्या पाहिजेत आणि ते मंद आचेवरती शिजवायला द्यायचं. आता चालू झाले आहे कोशिंबीरची तयारी करायची. तोपर्यंत पुलाव पण शिजत आहे. पाहू शकता तयार होत आलेला आहे आता पुलाव आणि खूप छान वासही येत आहे. कोशिंबीरसाठी कांदा, टोमॅटो, काकडी आणि मिरची इथे कापून झालेला आहे आणि त्यात आता टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची. हे सगळं टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. तर आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दही आणि दही ॲड केल्यानंतर आपली कोशिंबीर इथे तयार होत आहे आणि ते चांगलं आता मिश्रण ढवळून पण घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. तर आपली कोशिंबीर आता तयार झालेली आहे. कोशिंबीर बरोबर आपला पुलावही इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. सर्वात शेवटी आता आम्ही पीठ मळून जे ठेवलं होतं पुऱ्यांसाठी त्याच्यात आता पुऱ्या तयार करत आहोत. पुऱ्या झाल्या की आजच्या गुढीपाडव्याचं सर्व जेवण तयार. छान अशा पुऱ्या इथे आता तयार होत आहेत. तर अशा प्रकारे पाडवा स्पेशल जेवण पुऱ्या, पुलाव, बासुंदी हे सर्व आता तयार झालेलं आहे. आणि आता इथे नैवेद्याची ताटं तयार करायला घेतलेली आहेत. तर कशी वाटली ही सर्व गुढीपाडव्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच करून पहा, लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. Later that same evening. संध्याकाळी आता गुढी उतरवण्यासाठी मम्मी गुढीची पूजा करून घेत आहे. तोपर्यंत पप्पांची आत्या पण माहेरच्या गुढीला पाया पडायला आली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आता आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.